आज राममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा उत्साह देशभर साजरा केला जातोय। तर विठ्ठल रुक्मिणी सोनेरी रंगाच्या फुलामध्ये नटलेली आहे। मंदिरात केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। सजावटीची दृश्य आपण बघू शकताय। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुद्धा आकर्षक अशी सजावट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पंढरी सजल्याचं दिसून येते। इथं विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूची आकर्षक अशी सजावट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। पंढरपुरातली ही दृश्य आणि विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा सोनेरी रंगाच्या फुलामध्ये नटवल्याचं आपल्याला दिसून येतं। इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे आणि एकंदरीतच संपूर्ण भारत राममय झालेला असताना पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील यामध्ये कमी पडलेलं नाही। आपण आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतोय की केशरी रंगाच्या पिवळ्या धमक अशा झेंडूच्या फुलांनी मंदिराचा गाभारा सजवण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघू शकतोय गाभाऱ्यावरच श्रीराम असं मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आज राममय झालेले आहेत। पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। मंदिर समितीने देखील नामदेव पायरीजवळ प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतामाई यांच्या प्रतिकृती तयार करून सेल्फी पॉइंट तयार केलेला आहे आणि पंढरपुरात आज ठिकठिकाणी महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे। एकूणच दक्षिण काशी समजले जाणारं पंढरपूर देखील आता राममय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।